महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यातील 3 गावांमध्ये एक विचित्र आजाराचे लक्षण दिसून येत आहे. येथे लोकांच्या डोक्यात आधी खाज येते आणि त्यानंतर केसांना हलकेसे हात लावताच सर्व केस हातात येऊन केस गळायला लागतात. हेअर लॉस इतक्या वेगाने होतोय की केवळ 2 आठवड्यात खूप सारे केस गळून जातात आणि हे आजार सर्वांना प्रभावित करत आहे. तिथले हेल्थ केअर वर्कर्स आणि अधिकारी देखील गोंधळले आहेत. त्यांनी पाण्याचे नमुने लॅबमध्ये पाठवले आहेत. आता प्रश्न असा आहे की तिथे काय असू शकते. पहिल्यांदा पाहिल्यास असं दिसून येतं की टिलोजन एफ्लुवियम किंवा एनाजन एफ्लुवियम असू शकते, कारण केस गळण्याच्या लक्षणांमध्ये लहानसे स्पर्श केल्यास केस गळायला लागतात. पण एनाजन एफ्लुवियम होण्याची शक्यता कमी आहे, कारण एनाजन एफ्लुवियम पूर्वी कोणत्या तरी मोठ्या आजाराचे लक्षण असते. मात्र लहान मुलं प्रभावित असल्यामुळे तिन्या कॅपिटिस होण्याची शक्यता देखील असू शकते, परंतु हे केवळ लहान मुलांमध्ये होईल, मोठ्या व्यक्तींमध्ये होईल असं नाही. एक रिपोर्टनुसार त्या क्षेत्रातील पाणी पुरवठा पूर्णा नदी पासून येतो. त्यात फ्लोराईडचे प्रमाण जास्त आहे, पण फ्लोराईड टॉक्सिसिटी असल्यास दातांमध्ये खराबी दिसून येते, पण असं त्या व्यक्तींमध्ये दिसून येत नाही. होय, त्या भागातील लोकांमध्ये किडनीचा आजार जास्त असल्यामुळे हेवी मेटल असण्याची शक्यता असते, ज्यामुळे हळूहळू केस गळत असतील. याबद्दल खात्री करण्यासाठी लोकांमध्ये 2 टेस्ट कराव्यात. एक हेवी मेटल टेस्टिंग आणि दुसरा फॉरेन्सिक हेअर अनालिसिस. स्कॅल्प बायोप्सी आणि स्कॅल्प स्क्रेपिंग देखील महत्त्वाची आहे. त्याचबरोबर त्या भागातील लोकांना एक चांगला मल्टीव्हिटॅमिन सुरू केला पाहिजे. एरॉन देखील त्यांच्यासोबत आहे आणि व्हिटॅमिन संडे किटचे 150 किट पाठवण्यासाठी तयार आहे. बाकी पाणी नमुन्याचे रिपोर्ट येईपर्यंत वाट पाहू. धन्यवाद.